हॅलो. अतिशय बारीक-बारीक असणारी आणि अतिशय सुगंधित असणारी, अगदी भर पावसात आणि श्रावणात फुलणारी ही फुलं, भरगच्च भरघोस अशी गुच्छानी येणारी ही फुलं, ह्याला काही जण चमेली म्हणतात, काही जण जुई म्हणतात. आपल्याकडे ह्या फुलाला काय कुठल्या नावाने ओळखलं जातं मला नक्की कमेंट करून सांगा. तर थोडीशी आपण ह्याची छाटणी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जर केली तर ही अगदी छोट्या पॉटमध्ये भरपूर डेरेदार होते आणि भरपूर फुलं येतात, ह्याला भरपूर फुटवे येतात, ह्याचा गजरा खूप सुंदर होतो, ह्याचा हार देवाला खूप सुंदर होतो आणि संपूर्ण परिसर हा सुगंधित करून टाकणारं एवढी शक्ती ह्या पिटुकल्या फुलांमध्ये आहे. तर थोडंसं आपण ह्याला दर महिन्याला खत द्यायचं आहे. एक मूठभर वर्मी कंपोस्ट किंवा पानांचं खत आपण ह्याला दिलं, रेग्युलर आपण ह्याची खुरपणी जर करत राहिलो आणि आपण ह्याला लिक्विड खतं वेळोवेळी जर दिली तर हे खूप छान फुलतं. वर्षानुवर्ष हे कुंडीमध्ये राहतं, आपल्या बाल्कनीमध्ये सुद्धा आपण लावू शकतो. जमिनीत लावल्यानंतर तर हे खूप वाढतं, वेल होते याची मोठी, 2-3 मजल्यापर्यंत सुद्धा हे जाऊ शकतं. याचा आनंद आपण असा घेऊ शकतो आणि ह्याला कीड विशेष लागतच नाही, ह्याला फवारणी वगैरे करायची गरज नाही आहे. फक्त ह्याला रेग्युलरली आपण खतं द्यायची आहेत. तर अशी भरगच्च भरघोस फुलं येतात. मी ह्याला रेग्युलरली केळीच्या सालीचं पाणी देतेच, म्हणजे त्याला भरपूर पोटॅशियम मिळतं. खरं तर पोटॅशियममुळे कुठल्याही फुलं येणाऱ्या झाडांना भरपूर फुलं येतात, सगळ्याच फुलं येणाऱ्या झाडांना. त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रियंट्ससाठी कांद्याची सालं पाण्यामध्ये भिजवून तीसुद्धा रेग्युलरली ह्याला म्हणजे महिन्यातून एकदा जरी दिलं तरी चालतं. फुलं येणाऱ्या झाडांना कधीकधी तुम्ही थोडंफार केमिकल असणारी खतं म्हणजे DAP किंवा NPK हे दिलं तरी चालतं, त्यामुळे सुद्धा भरपूर फुलं येतात. तर रेग्युलरली ह्याची ट्रिमिंग केल्याने फार मोठं वाढणार नाही आणि कुंडीत सुद्धा आपल्याला खूप जास्त फुलं मिळतील. व्हिडिओ नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.